राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी मला आणखी भरभरून प्रतिसाद हवा आहे. कॉलेजमध्ये असताना सिद्धहस्त लेखक विसा खांडेकरचे एक सुभाषित माझ्या वाचण्यात आलं होतं. गेली 50 वर्ष झाले ते सुभाषित माझ्या मनात आहे. ते सुभाषित असं होतं की सत्तेच्या सिंहासनावर साधुत्व जरी आरूढ झालं तरी पिसं गळून पडतात ती साधुत्वाची. आज हे वाक्य मला आठवण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेच्या सिंहासनावर गेला आणि त्याचं साधुत्व गळून पडू लागलेलं आहे. साधुत्व म्हणजे दाढी मिशा जटा वाढवणे, बघणी कपनी घालणे असं नाही. साधुत्व म्हणजे न्याय, दया, एखाद्याविषयी कळकळ, निराश्रितांना आश्रय देणे, या सगळ्या गोष्टी त्या साधुत्वात येतात. पण आज आपल्याला महाराष्ट्रात काय दिसतंय? भ्रष्टाचारी, दुराचारी, गुंड लोकांचा घाऊक प्रमाणात प्रवेश होतोय. माझे एक मित्र आहेत ज्यांनी मला यूट्यूब क्षेत्रात आणलं. त्यांनी मला काल फोनवर बोलताना हे फार मस्त वाक्य त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये नरिमन पॉइंटला भारतीय जनता पक्षाचं प्रदेश कार्यालय नसून ते भारतीय जनता पक्षाचं प्रवेश कार्यालय झालंय का काय, अशी स्थिती आहे. काही उदाहरणं मी तुमच्यासमोर तुरळक मांडणार आहे. म्हणजे सत्तेसाठी भाजप काय काय तडजोडी करतोय, एक 2-3 उदाहरणं मी आपल्यासमोर मांडतो. एक नाशिक मालेगावमध्ये एक नेते होते, आहेत. यांनी बँकेमध्ये खोटी कागदपत्र दाखल करून 7-7.5 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार त्याची चौकशी थांबवण्यासाठी त्यांनी परवा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माता तुळजाभवानीचे ठिकाण श्री क्षेत्र तुळजापूर येथे अंमली पदार्थाच्या व्यापाऱ्यात गुंतलेले काही लोक आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झालेले आहेत. सोलापूरमध्ये एक नगरपालिका बिनविरोध आली. ती कशी आली, काय आली? परवापर्यंत जो अजित पवारच्या गटात होता तो भाजपमध्ये येऊन पवित्र झाला आणि त्यांनी सर्व मार्गाचा अवलंब करून, त्यातल्या त्या जास्तीत जास्त गुंडगिरी, दहशतीचा अवलंब करून ती नगरपालिका बिनविरोध काढली. आणि त्यांना एवढा उन्माद चढला की प्रत्यक्ष अजित पवारलाच आव्हान द्यायला सुरुवात केलं. आणि त्याहीपेक्षा दुर्दैवाची घटना अशी की ज्या पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं, त्या साधूचे चेहरे अजून माझ्या डोळ्यासमोर येतात. केविलवाणी मृत्यूच्या भीतीनं ते चेहरे आणि त्यांना मारणारे, त्यांचा खून करणारे असंख्य लोक आज भाजपच्या व्यासपीठावर दिसले. आणि ज्यावेळेस भाजपला ही चूक कळाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रवेशाला स्थगिती दिली. पण प्रवेश झाला हे तर खरं आहे. आज भारतीय जनता पक्षाचं हे स्वरूप आहे. कधी काळी ज्या लोकांनी संघाला, जनसंघाला, भाजपला शिव्या दिल्या, दगडं मारले, आम्ही त्यांच्या भिंतीवर जे जनसंघाचा दिवा काढला तर ते त्याच्यावर शेण मारायचे, आज ते सर्व नेते भारतीय जनता पक्षात आहेत. आज भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावान, चारित्र्यवान, अभ्यासू, शिस्तप्रिय कार्यकर्ता दिवा घेऊन शोधावा लागतो. ही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे. आणि मग भारतीय जनता पक्षाचे लोक काय म्हणतात की आम्ही माणूस जसा आहे तसा घेतो आणि आम्हाला पाहिजे आहे तसा घडवतो. आता हे पाहणं मोठ्या औत्सुक्याचं आहे की हे गुंड, पुंड, भ्रष्टाचारी, दुराचारी, व्याभिचारी लोक भाजपनं घेतले. भारतीय जनता पक्ष त्यांना चारित्र्यवान, निष्ठावान, शिस्तप्रिय करतो.
का या ढेकणाच्या संगतीनं भाजपचा हिरा देखील भंग पावतो हे पाहणं फार मोठं उत्सुकतेचं आहे. अशा माणसाला घेऊन पक्ष वाढवला, अशा माणसाला घेऊन जगातला एकमेव मोठा पक्ष केला, अशा माणसाला घेऊन तुम्ही सत्ता कमावली, तरी भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षालाच नाही तर देशाला याची किंमत चुकवावं लागेल. एवढं समजण्या इतका भाजप मला वाटतं बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे. पण सत्तेची लालसा कशी असती याच्यावरून तुम्हाला दिसून येईल. आणि मला असं वाटतं की भाजपचा हा चेहरा, हा साधुत्वाचा चेहरा आता हळूहळू गळून पडलेला आहे. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, नेहरूची म्हणजे आमच्या गांधी बाबाची काँग्रेस राहुल बाबाची व्हायला 75 वर्ष जावी लागली. मला अशी भीती वाटते की या दुराचारी, गुंड, पुंड, भ्रष्टाचारी, व्याभिचारी लोकांमुळे माझ्या अटल बिहारी वाजपेयीची, माझ्या लालकृष्ण अडवाणीची, माझ्या नानाजी देशमुखची, माझ्या श्यामाप्रसाद मुखर्जीची भारतीय जनता पार्टी ही कधी पार्थ पवारची होईल हे लक्षात येणार नाही. धन्यवाद.